आषाढ महिना चालू आहे, सगळ्यांचीच लगलग. आयांना नारळ फोडायचं आहे, आषाढ महिना तळायचा आहे. तर आज सुद्धा आम्ही ना मस्त छान असं आयांना नारळ फोडायला गेलो होतो. आल्यानंतर खूपच थकायला झालं म्हणून डिरेक्टली झोपून घेतलं होतं. मग उठले, छान चेंज वगैरे करून घेतलं, म्हणजे फ्रेश आधीच झालेलं होतं, पुन्हा एकदा फ्रेश झाले. आणि मग जे जे सामान नेलेलं होतं ते छान असं मस्तपैकी काढायला सुरुवात केली आणि भरभर म्हटलं चला आता आवरून घेऊया. त्यानंतर छान असं मी हे ऑनलाईन झाड मागवलेलं होतं, फक्त हे वरचे पानच मागवलेले होते. खाली मी कुंडीमध्ये छान सिमेंटचं करून आणि छान असं करून घेतलं. त्यानंतर बघा तुम्ही, एक दिवस गावाला गेलं तरी किती सारे कपडे लगेच धुवायचे साचून जात असतात. सकाळी मी सगळं आवरलं होतं, मशीनला कपडे लावले होते, पण ते सुकायला घालायचे राहून गेले होते कारण ते वॉश करून झाले नव्हते. मग ते कपडे काढून घेतले आणि ना जे काही कालचे कपडे होते ते स्टँडवरती सुकायला टाकलेले होते, तर ते काढून घेतले आणि त्यांच्यावरती छान असं आजचे कपडे धुतलेले टाकून दिले. मला हा स्टँड घेतल्यापासून खरंच खूप सोपं जातं. दिवसा किंवा रात्री मला कधीही कपडे सुकवायचे असले की मी त्याच्यावरती इझिली सुकवून देते आणि टेन्शनही नाही ना, कारण की जेव्हा ऊन असलं, मोकळं वातावरण असलं की फक्त तो बाहेर सरकून आणि ठेवून द्यायचा आणि पाऊस यायला लागला की घरात आणायचा. म्हणजेच काय, जास्त दगदग होत नाही आणि सोपं काम होतं. नाही तर प्रत्येक वेळा ते कपडे काढा, घरात वाळू घाला, पुन्हा बाहेर घाला, ते खूपच हॅरेसमेंट होऊन जाते. त्यानंतर म्हटलं मग सायंकाळी काय करावं, खूपच दमायला झालं होतं. मग चपाती उरलेल्या होत्या 2, त्यांचा छान असा भुगा करून घेतला, वरण चकल्या करून घेतल्या. मग छान असं नूडल्स करायचा प्लॅन केला. मग नूडल्स करण्यासाठी आधी तर बॅटर गोळा करून घेतलं आणि मग नंतर छान असे त्याचे नूडल्स घालून घेतले. परंतु हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी केलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही असं करतात ना, तर नूडल्स थोडेसे एकमेकांना गोळा होतात, तर ते असं न करता तुम्ही जिलेबीसारखं छान गोल गोल असे नूडल्स करत जा, खूप छान होतात हे नूडल्स. मैदाचं पीठ मी घट्टसर भिजून घेतलं, त्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ टाकलं, तवा छान तेलाने ग्रीस केला आणि लगेच असे छान नूडल्स निघून येतात. आपण बघा हे बॅटर घातल्यानंतर त्याचा ओलावा थोडासा कमी झाला की लगेच काढून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण जसं चायनीजचे नूडल्स, हक्का नूडल्स वगैरे बनवतो तसे बनवायचे आहेत. हे नूडल्स तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतात, 15 ते 20 दिवस खूप छान राहतात. मी तर कायम असंच करत असते, मला घरचे नूडल्स खूप जास्तीचे आवडतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही नूडल्स बनवायची पद्धत तुम्हाला आवडली का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरूच नका. थँक्यू सो मच वॉचिंग व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि हो, हा आहे ना नॉनस्टिकचा तवा नाही. जेव्हा तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावरती करता तर ते खूप छान निघतात. हा आपला साधा तवा आहे, त्याच्यामुळे त्या साईडला जेव्हा कडेपर्यंत गेलं तर ते थोडं चिटकतं, त्याच्यामुळे मग मी बाकीचे छोटे छोटे छान असे घालून घेतले. थँक्यू.